धन्यवाद करते. तेवढ्या सुंदर प्रेमळ आणि असं वाटलंच नाही की कोणते सुपरवायझर आम्हाला काहीतरी ट्रेनिंग देत आहेत. म्हणून आम्ही सगळ्यात आधी त्यांचं खूप खूप धन्यवाद एवढं बोलायचं आम्हाला प्रशिक्षण दिलं मॅडम. दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की जे आपलं ट्रेनिंग झालं हे रिव्हिजनच आहे. सगळ्यांना सगळं काही माहीत आहे, पण थोडं कसं जंग लागतो ना लोखंडावर, त्याला परत पॉलिश झालेली. तर आता सगळ्यात आधी म्हणजे आपलं जे अंगणवाडीमध्ये आपण सगळ्यात आधी लक्ष कोणाकडे देतो, किशोरवयीन मुली. आपलं जर आवाज येतो ना सगळ्यांना, प्लीज शांत राहिलं की पटकन संपेल. सगळ्यात आधी आपण लक्ष कोणाकडे देतो, किशोरवयीन मुली. त्यांचं आपण काय चेक करतो की त्यांची आधी HP मॅडम जसं 11 ते 14 पर्यंत आहे की नाही, त्यांची मासिक पाळी बरोबर आहे की नाही, त्यांची वजन वगैरे उंची वगैरे कशी वाढते. कारण जो गरोदरपणाचा बेस कुठून स्टार्ट होतो, किशोरवयीन मुलींपासून. त्यांची मासिक पाळी बरोबर नसेल तर त्यांना गर्भधारणेबरोबर होणार कमीत कमी 28 ते 30 दिवसाचं अंतर असलं पाहिजे दर महिन्याला. आणि त्यांचा रक्तस्राव किती असतो, 5 दिवस 7 दिवस किंवा त्याप्रमाणे आपल्याला कळतं की ती सक्षम पुढे होणार आहे की नाही. त्याच्यानंतर बोटे बसा. त्याच्यानंतर आपल्याला अंगणवाडीत जेव्हा गरोदर माताची नोंदणी होते, आपल्याला आपण एरियामध्ये नेहमीच आपल्याला कळत नसतं की कधी नोंदणी झाली, कारण ती गोष्ट प्रत्येक अंगणवाडीत कळत नाही. तर आपण जेव्हा पण पालक सभा घेतो तेव्हा आपण सांगितलं पाहिजे की एक पाळी चुकली, दुसरी चुकली तर लगेच तुम्ही, आजकाल किट मिळते, की जास्त काही महाग पण नसते, 50ला पण मिळते, 36 रुपयाला. स्वतः घरी टेस्ट करून बघू शकतात. त्याच्यानंतर अंगणवाडीत नोंद, आरोग्य केंद्रामध्ये नोंद करून तिची सगळ्यात पहिले सोनोग्राफी होते, रक्त तपासणी होते आणि तिला नंतर TTचं इंजेक्शन दिलं जातं. का दिलं जातं की कोणतीही जखम झाली का दिली तर तिला टेटनस आधी होऊ नये. मग तिचं वजन किती आहे, तिचं रक्त किती आहे, काय ह्याबद्दल आपण व्यवस्थित जर आरोग्य केंद्रात गेलं तरी सगळे म्हणजे स्टेप बाय स्टेप मी पॉईंट सांगते तुम्हाला. त्याच्यानंतर तिला TTचं जेव्हा इंजेक्शन लागतं त्यानंतर तिने कशाप्रमाणे सोनोग्राफी वगैरे केली पाहिजे, मुलाचा ग्रोथ कसा आहे, मेंदूचा विकास आहे की नाही किंवा काय त्याला प्रॉब्लेम तर नाही आहे मुलाला, हे सोनोग्राफीमध्ये कळतं. त्यानंतर लक्ष दिलं तर बोलता येईल तर माझं पण डोकं कन्फ्यूज होईल. त्यानंतर जेव्हा तिची नोंदणी केली जाते अंगणवाडीमध्ये तेव्हा आपल्यातर्फे त्यांना THR वगैरे दिला जातो. तिची व्यवस्थित वजन वाढते की नाही, कमीत कमी 8 ते 10 किलो वजन वाढलं गेलं पाहिजे. म्हणजे समजा तिचं 55 आहे तर कमीत कमी 65 वजन तिचं झालं पाहिजे. त्यावेळी आपल्याला कळेल की मुलाचा ग्रोथ व्यवस्थित होत आहे की नाही.